आज काम करायचं एवढा सगळा कंटाळा आला होता ना, सकाळी उठायची सुद्धा इच्छा नव्हती. म्हणून आज थोडा उशीरच केला होता. मग अंघोळ इथे केली आणि लागले होते मी आता इथं चपाती बनवायला, कारण चहा चपाती खायची होती. स्वयंपाक बनवायचा होता. मिस्टर सकाळी 3 वाजताच गेले होते, त्याच्यामुळे त्यांना तर काही डब्बा दिलेला नव्हता. मग आमच्या तिघांसाठीच इकडे बनवायला चालू होतं. मग पहिल्यांदा पीठ जे आहे ना ते चाळून घेतलं आणि हे जे पीठ आहे ना ते गावाकडून जे गहू आणलेले आहेत ना, तर त्याचं पीठ आहे आणि चपात्या एवढ्या मस्त होत आहेत आणि एकदम लुसलुशीत पण व्हायला लागल्यात आणि खायला पण एकदम भारी लागायला लागलेत. आणि हे आहे गावाकडच्या शेतातले गहू, त्याच्यामुळे सुंदर व्हायला लागलेले आहेत. मग काय, मी जे काल रात्री चिंचोळे भिजायला टाकले होते ना, तर ते दाखवते तुम्हाला कसे झालेले आहे ते. मी इथं ना सकाळी उठल्यास पण 2-3 पाण्यानं त्याला धुवून घेतलं होतं आणि हे बघा एकदम मस्त प्रकारे मुरली होती आणि ते खायला आता एकदम तयारच होते. आज कामाचा तसंही कंटाळा आलेला होता, म्हणून त्याचा आज काही जास्त काही शूट केलं नव्हतं. आणि आता इथं स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर माहीला घ्यायची होती अंघोळ घालायला. तिला पण आणखीन अंघोळ घातली नव्हती. चिंचुके आहेत ना ते 2-3 पाण्यानं धुवून घेतले पहिल्यांदा आणि ते नंतर घेणार होते मी खायला. आणि माही बघा इथं काय करायला लागली होती, तिला ना घरात एवढे सगळे फुगे आहेत ना, ते सगळे फुगे ना तिला फुगवायचे असतात आणि तिनं माझ्याकडून ना 3-4 फुगे फुगवून पण घेतले होते. 4 काय काय 3-4 काय जास्तच फुगवून घेतलेत आणि त्याच्यासोबत खेळत होती आणि मला पण खेळ म्हणायला लागली होती. आणि आता तुम्हाला दाखवते चिंचुके आपले जे आहेत ना, तर ते कसे झालेले आहेत. एकदम भारी मुरलेले आहेत. मी आणि आता इथं खाणार होते. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.